विक्रांत सर, स्वागत आहे तुमचं आपल्या शोमध्ये. तुमचा या भयमय प्रवास हा सुरू कसा झाला होता? ऋषिकेश, फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद मला इन्व्हाइट केल्याबद्दल. कारण का हा चॅनल मी तुझा बऱ्याच आवडीने बघतो आणि मला असं वाटलं की मला पण माझा अनुभव तुझ्याबरोबर शेअर करणं गरजेचं आहे. कारण का हा जो अनुभव आहे म्हणजे भयमय तर नाही मी बोलू शकत, पण अ, एक उत्सुकता होती मला की काय हं. असतं ॲक्च्युली. आणि एक 4-5 अनुभव लहानपणी अशा 4-5 नाही, 2-3 अनुभव झालेले होते असे, की जेणेकरून माझ्या वडिलांनी एक चिंता चिंता झाली त्यांना आणि माझी पत्रिका दाखवली आणि पत्रिका माझ्या गुरुजींनी सांगितलं की योग आहे तसे काही. योगायोग जे हॉरोस्कोपिक गिनती असते, हं, ती हं. आता मला माहिती नाही की काय म्हणतात त्याला, की असे अनुभव एंटायर लाईफ होत राहणार. ओके. आणि जेणेकरून आणखीन एक चिंता अशी व्यक्त झालेली की माझ्या जीवनामध्ये त्याचा हार्म नाही झालं. हार्म म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार नाही वगैरे. ओके. तर ते त्याच्यापासून मी एकदम सुरक्षित आहे. हं, हं. तर मी अनुभव म्हणजे शाळेत होतो मी. बॉर्न अँड ब्रॉट अप वावर आणि माझं सगळं गिरगावात झालेलं होतं. ओके. आणि डोंबिवलीत मी 2004ला आलो. पण त्याच्या आधी मी गिरगावात माझं बालपण एक जवळ-जवळ मी 8वी-9वीला रफली आठवतंय. 8वी-9वीला आम्हाला ही क्रिसमसची सुट्टी वगैरे पडायची हं, हं. आम्हाला. आणि 7-8 दिवसाची ती सुट्टी असायची. करेक्ट. एक न्यू इयरपर्यंत सुट्टी असायची. हं. तर सगळे अ, कॅथलिक शाळा गिरगाव भरलेला आहे. मराठी माध्यमाची शाळा फक्त एकाच दुसरी शाळा आहे. सकाळपाठी उद्यानमध्ये आम्ही सगळे अभ्यासिकेला बसून तोच शाळेचा हं, आपला हं. अभ्यास पण करायचो आणि टाईमपास पण करायचो हं. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत. आणि हे क्रिसमस पार्टी आम्ही एक सेलिब्रेट करून एका शाळेमधनं आम्ही घरी येत होतो. हं. तर मी आणि माझे 2-3 मित्र होती मी माझ्याबरोबर. तर आपली एक तिकडे बोरी मुसलमान हं, हं, लोकांची हं. तिकडे ग्रेव्हयार्ड आहे. ओके. तर ती कनेक्टेड आहे चर्नी रोड स्टेशनला. अच्छा. तर एक आता तो ब्रिज तोडला गेलेला आहे पदचालकांसाठी. हं, हं. एकदम मोकळी जागा झालेली आहे. पण आधी तिकडे एक छोटासा एक असा 30 फुटाचा असा लांब लेंथमध्ये होता आणि असा 8 ते 10 फूट, 8 ते 10 फूट एवढा एक ब्रिज होता. हं, हं. क्रिसमस पार्टी एन्जॉय करून आम्ही घरी येत होतो हं. असंच. आणि चर्नी रोड स्टेशनच्या इकडे रोज रात्री एक कॉफीवाला बसतो. तरी ते आम्ही 4-5 मित्र चहा कॉफी पिऊन नंतर घरी येत होतो. अ, असंच एकमेकांची टिंगल करत. एका मित्राने बघितलं की पुढे अरे ते तो लाईटचा खांब बघ केवढा, म्हणजे काय त्याच्या बाजूला एवढा असं. हं. तर लिटरली बघितलं तर आम्ही असं पण नाही एकट्याला अनुभवलंय. ओके. आम्ही 4-5 मित्र होतो. तर अजून म्हणजे ती नंतर आम्ही नीट निरखून बघितले जवळ-जवळ एक 25, म्हणजे जस्ट आम्ही ब्रिज च्या पायऱ्या चढलो आणि लगेच तिकडे एकदम शेवटी आम्हाला तो दिसला. ओके. पूर्ण व्हाईट अँड व्हाईट होता आणि एवढी अशी मोठी दाढी होती. ओके. म्हणलं, ग्रेट. "अरे बाबा, एवढा मोठा माणूस उंच कोण इकडे?" नंतर आम्हाला वाटलं काय भास असेल. आमचा भास वगैरे झाला हं, असेल. हं. तर जसं आम्ही पुढे हळू चालत गेलो, तर तो उंच होत गेला अच्छा. आणि अक्षरशः असा कमरेवरती हात ठेवून असा ओके. डुलत होता तो. ओके. मी बोलला, "आता काय बाबा, हे काय ठीक वाटत नाही आम्हाला." नंतर मी एका मित्राच्या खांद्यावरती हात ठेवला आणि त्याला पाठी घेतला. जो पुढे एकदम चालत गेला ना, हं, हं. म्हणजे तो काहीतरी अट्रॅक्ट झाला असेल आणि तो गेला पुढे. तर त्याला असा आम्ही पाठी पाठी खेचला. खेचला. हां. पाठी खेचला आणि माझ्या बाजूला आणखीन 2-3 मित्र होती. त्यांनी माझ्या खांद्यावरती हात टाकून आम्हाला सगळ्यांना पाठी खेचला आणि तिकडनंच आम्ही पळत सुटलो. ओके. पण ही साधारण कधीची गोष्ट असेल? रात्री किती वाजता? ही जवळ सांगू ना, रात्री, हां, 2-2:15 ची गोष्ट आहे. म्हणजे तो प्रहर म्हणतात ना, अच्छा. त्या प्रहरातले भास आहे तो आम्हाला. आणि नंतर आम्ही तिकडनं जीव घेऊन पळालो. ओके. नंतर मला ती एक परत आणखीन एक उत्सुकता झाली, की चल दुसऱ्या दिवशी जाऊन बघूया. हं, हं. पण दुसऱ्या दिवशी ते काय अनुभवलं नाही. म्हणजे माझ्याबरोबर त्या 5-6 जणांमधलं, सॉरी 4-5 जणांमधलं हं, एक मित्र आला माझ्याबरोबर डेअरिंग करून. हं. बाकीच्यांनी डेअरिंग केली नाही. ओके. आम्ही गेलो पण आम्हाला तो दुसरा अनुभव झाला नाही. पण तो जो पहिला अनुभव झाला ना,
तो म्हणजे लिटरली असं वाटतंय की म्हणजे मुस्लिम, ते गोरी मुस्लिमचा जो पोशाख असतो, पेहरावा असतो, सेम तसाच होता आणि अशी भली मोठी सफेद दाढी होती. ओके. पूर्ण पांढरा पांढरा होता तो. आणि तेच मी माझ्या वडिलांना सांगितलं की पप्पा असं असं झालेलं. तर नंतर पप्पांनी ते त्याच पहिल्या अनुभवामध्ये मला इकडे चंदनवाडीमध्ये दर्गा आहे, अच्छा. तिकडे दर्गेत नेलं मला आणि माझ्या मित्राला पण दर्गेत नेलं. म्हणजे पप्पांची संगत आमची ती औलिया फकीर ह्या लोकांबरोबर जास्त आहे. चंदनवाडी मध्ये तो सगळा मेळावा दर गुरुवारी असायचा त्यांचा आणि बरेच मित्र असायचे त्यांचे. ओके. म्हणजे हे बाबा पीर फकीर साधू संत ह्यांचे. तर तिकडे मला नेला, मला नेला, माझ्या आणखीन त्या 3 मित्रांना, तिघा जणांना नेला. एक तर भरपूर आजारीच पडला तो, तर तो तर काय आला नाही. पण आम्हाला नेलं, ते फूक वगैरे मारून ती मोरपिशी झाडू असते ती सगळी प्रोसेस केली त्यांनी. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मला आमचे सुरतला क्षेत्रफळ मंदिर आहे, सुरतला क्षेत्रफळ मंदिर आहे, तिकडे राकेश महाराज म्हणून आहेत. आता ते नाही आहेत. ते राकेश राकेश गुरुजी म्हणजे पप्पांचे एकदम जीवलग. त्यांची वैशिष्ट्य असं आहे की ते टॉपचे अघोरी होते. ओके. राकेश महाराज. पण आता ते देवलोकला त्यांना स्थान भेटलेलं आहे आणि ते सुरत क्षेत्रफळ मंदिर म्हणजे बजरंगबलीचं स्थान आहे. ते झाडातनं निर्माण झालेलं ते स्थान आहे. त्यांनी पप्पांना सांगितलेलं की हे त्याला अनुभव होत राहणार थ्रू आउट द लाईफ. ओके. पण त्याचा काय नेगेटिव्ह इम्पॅक्ट, नकारात्मक इम्पॅक्ट काय आयुष्यात पडणार नाही. बोलतो ठीक आहे, मग ह्याच्यावरती काय? बोलतो नाही, ह्याच्यावरती काही तोडगा नाही आहे. ते त्याला अनुभव येणार, असे बरेचसे अनुभव येणार आणि जे अजूनपर्यंत येत आहेत अनुभवाचं सकट मला स्पिरिच्युअल म्हणजे चांगले स्पिरिट्सचे पण अनुभव येत आहेत. तर हा तर एखादा शाळेतला एक म्हणजे जो तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करू शकतो, तो किस्सा माझा एक झाला. तुम्ही जेव्हा ती आकृती पाहिली होती तेव्हा त्या आकृतीचं साधारण वय काय असेल? एकदम एजेड होतं? हा, एजेड म्हणजे जवळजवळ एज काय एवढं मी जज नाही करू शकत, बट एजेड गॅरंटी. म्हणजे असा हष्टपुष्ट आणि पहिलवान सारखी आकृती पण नव्हती. एकदम ती सडपातळ आकृती होती आणि म्हणजे असे ते ब्रिंकल्स वगैरे, सुरकुत्या चेहऱ्यावरची, असे गाल घुसलेले वगैरे. म्हणजे एक तुम्ही अंदाज करू शकतात की ती आकृती किती वय असेल. आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही जसं त्या आकृती जवळ जाताय तशी ती आकृती मोठी होत चालली आहे ती. आणि जसे आम्ही स्टेप्स पाठी घेतोय ना, ती आकृती हळूहळू पुढे येते. आकृती हळूहळू पुढे येते. म्हणजे जो मित्र त्या आकृतीला आकर्षून पुढे जात होता ना, त्याची कॉलर मी पकडली आणि त्याला पाठी खेचण्याचा प्रयत्न केला, पण तो हालत नव्हता तिकडनं. पण मी खेचला त्याला आणि माझी ताकद थोडीशी कमी पडली. तर माझ्या पाठी आणखीन 3 एक मित्र होते, त्यांनी मला पकडलं आणि सगळ्यांनी एका जोर लावून एकमेकांना ओढला आम्ही पाठी आणि नंतर पळालो तिकडनं. भयंकर किस्सा होता. हो. बोलूयात आपण पुढच्या किस्स्याकडे. तुमचा दुसरा दुसरा किस्सा म्हणजे असा, सखा पाटील उद्यानमध्ये आम्ही अभ्यासिकेत बसायचो. अभ्यासाला परीक्षा वगैरे आली की अभ्यास, तो एक कॉमन स्पॉट आहे आमचा गिरगावमध्ये. जेवढे शाळेतले विद्यार्थी आहेत, कॉलेजचे विद्यार्थी आहेत, सखा पाटील उद्यान तिकडे अभ्यासिका. आणि ती पण ऑलरेडी ती ग्रेव्हयार्डवरतीच बनलेली, कब्रस्तानवरती बनलेली आहे. ओके. आणि बाजूलाच आपलं चंदनवाडी स्मशानभूमी आहे. म्हणजे असे अनुभव तुम्हाला होतच राहणार तिकडे. माझ्यासारख्या लोक अभ्यास करून रात्री मी 1-1:30च्या दरम्यान मी घरी येत होतो. ओके. 1-1:30च्या दरम्यान मी घरी येत होतो आणि अमावस्या होती त्या दिवशी. आणि तिकडनं मी असा तो चर्नी रोडचा सिग्नल असा क्रॉस केला, उजवीकडे गेलो की थाकूरद्वार सिग्नल लागतो. असं मला भास झाला की पाठी कोणतरी चालतंय. अच्छा. पाठी कोणतरी चालतंय. एकदा मी असं जस्ट हलका एक पाठी नजर टाकली, मला कोण काही दिसलं नाही.
पण ते पदचिन्हाचे आवाज मला बरोबर ऐकायला येत आहेत. आणि मग जराशी माझी स्पीड वाढवली मी चालण्याची. तर जशी माझी स्पीड वाढली चालण्याची तशी त्या आकृतीची पण स्पीड, म्हणजे जो कोण पाठलाग करत असेल त्याची पण स्पीड वाढली. आणि नंतर मी धावत सुटलो, कारण का मग मला जराशी डेअरिंग कमी झाली की आता पाठीमागून चालणार नाही. ते आवाज पण माझ्या पाठी असे धावतोय तो आवाज, म्हणजे मला लिटरली फील होतोय मला. आणि आमची गल्ली आली अशी लेफ्टकडे, नाक्यावरतीच आमचं साईबाबाचं मंदिर आहे. तर असं एकदम धावता धावता मी डावीकडे वळण मारली आणि मी घसरलो आणि पडलो त्या मंदिराच्या आवारात. आणि नंतर मला कसा मी सावरलं आणि हे हाफ टी शर्ट घातलेलं म्हणून ते हे माझे हात सोडलेले, कारण का लागलं मला. आणि जसा मी उठलो आणि स्वतःला सावरलं आणि पाठून मला आवाज क्लिअर कट आला, वाचलास. आणि नंतर थोडीशी डेअरिंग झाली, पाठी बघितलं तर कोण नव्हतं. आणि ते पण नंतर पप्पाला जाऊन सांगितलं आणि नंतर परत ते आमच्या गुरुजींना कॉन्टॅक्ट केला. तर गुरुजी तेच बोलले की हे त्याला अनुभव होत राहणार, पण निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्या आयुष्यात. एक तुम्हाला विचारतो मी, कारण की तुमचा जसा पहिला अनुभव तुम्ही सांगितला, त्यामध्ये जेव्हा तुम्ही गुरुजींना कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला असे अनुभव येत राहणार. हो. जेव्हा घरी असं मी सांगितलं, घरी पण कळलं या गोष्टी, हो. तेव्हा रात्री तुम्हाला ते घरचे कसं अलाव करायचे की एवढं रात्री यायला वगैरे? नाही, ते करायचे नाही अलाव. बट आता काय, मला पण ती आतुरता तेव्हापासून म्हणजे आहेच की लेट मी ऑल्सो अंडरस्टँड की काय आहे ही दुनिया. म्हणजे हे अनुभव, म्हणजे वाय वी आर फेसिंग सच काइंड ऑफ एक्सपिरियन्स, की काय ह्याच्यामध्ये हॉरोस्कोपिक गणित काय आहे, की पण त्याच्यावरती अजूनपर्यंत मला काय तथ्य आणि सॅटिस्फॅक्शन, म्हणजे फक्त अनुभव झालेले आहेत. अजून सगळं तुम्हाला डीप त्यात सापडलं नाही काय? डीप डायव्हिंग करून पण, म्हणजे इन्व्हेस्टिगेट करून पण मला म्हणजे काहीच, म्हणजे हे काय सुगावा लागला नाही, काहीच प्रूफ. म्हणजे पुढे मी नंतर ते होतील अनुभव बघूया, ह्याप्रमाणे मी नंतर पुढे पुढचं आयुष्य आपलं चालू ठेवलंय. पुढचा किस्सा म्हणजे मी मर्चंट नेव्ही माझी नियुक्ती झाली माझी 2002ला. कडेट होतो मी. आणि आमचे बल्क कॅरियर्स वगैरे होते, पॅसेंजर शिप्स होत्या, इवन सायंटिस्ट पण एस्कॉर्ट्स करायचो आम्ही. बरोबर. आणि बरेच इंटरनॅशनल वॉटर्समध्ये बऱ्याच नेव्हीज बरोबर आम्ही काम केलेलं आहे. आणि आमच्या शिपवरती आर्म गार्ड्स वगैरे असायचे, कारण का ते पायरेट अटॅक्स वगैरे ते माहितीच आहे ना. तर असाच एक आमचा 2005 साली एक क्रू मेंबर वारला ऑनबोर्ड. क्रू मेंबर ऑनबोर्ड वारला आणि नेक्स्ट पोर्ट ऑफ कॉल यायला आम्हाला काहीतरी 3-4 दिवस होती. 3-4 दिवसांनी दुसऱ्या पोर्ट ऑफ कॉलमध्ये त्या बॉडीला आम्ही त्या गव्हर्नमेंट अथॉरिटीला आम्ही हँडओव्हर करून मग ते त्याच्या देशात पाठवणार होतो. तर हा भरपूर एकदम इंटरेस्टिंग, म्हणजे अजून पण तो गुज बम्स येतात मला ती किस्सा आठवला की. आणि ड्युटी लागते, नवीन कडेट जो येतो ते सगळ्या कडेटची ड्युटी लागते तिकडे. 2 तास मॉर्ग ड्युटी. मॉर्ग पण आहे ना. शिपवरती, बोटीवरती मॉर्ग पण असतं. तर त्या मॉर्गमध्ये ड्युटी लागलेली होती. म्हणजे मॉर्ग असा, आपले हॉस्पिटल्समध्ये मॉर्ग कसे असतात तसे नाही. एक छोटीशी खोली, त्याच्यामध्ये एक फ्रीज आणि ती बॉडी आतमध्ये लॉक केलेली असते. किती बॉडीज तुम्ही एका वेळेला ठेवू शकता तिकडे एका वेळेला 3 ते 4 बॉडीज अकॉमोडेट करू शकतो आपण. तर ती बॉडी आम्ही आतमध्ये ठेवलेली होती आणि बाजूलाच लॉन्ड्री रूम होता. तर तिकडे बाकीचे क्रू मेंबर यायचे, लॉन्ड्री करून जायचे. आणि त्या दिवशी काय झालं की लॉन्ड्री रूम स्पेशल क्लिनिंग होती म्हणून ती लॉन्ड्री रूम लॉक केलेली. म्हणजे असं पण नाही की मला लॉन्ड्री रूमच्या वॉशिंग मशीनचा काय आवाज असेल, भास असेल. आणि समुद्र पण तेव्हा संथ होतं. म्हणजे ते कधी कधी समुद्राची स्थिरता गेल्यानंतर ते लाट आपटणे वगैरे तसा पण काही आवाज नाही. एकदम
स्मूथ सेलिंग होती. हम्म. ती बॉडी आतमध्ये ठेवलेली होती. एक 3 3 वाजता आतमधून असं लिटरली 4 नॉक्स, ओके. 4 नॉक, टॉक टॉक टॉक, 4 असे 4 नॉक्स हम्म. आले. मी बोला काय, उठलो. हे पोर्ट होल होता, पोर्ट होलमधनं आतनं बघितलं, काय सगळं ठीक आहे. परत 15 मिनटं बसलो आपली मॅगझिन वाचत, कारण का टाइमपास काय नाही. तर परत 4 नॉक्स ऐकायला आले. अच्छा. बोल काय, सोफा ठेवलेला होता. मी बोललो सोफ्यामध्ये ते काय नाही. मी बोललो सोफा वगैरे चेक करून बघितलं की काय स्क्विकिंगचा आवाज तर नाही. मी तर व्यवस्थित बसलेलो आहे. सोफ्यामध्ये पण काय तुटफूट नाही आहे. आणि जहाज पण एकदम स्मूथ सेलिंग चाललंय आमचं. इतर 15 मिनिटाच्या गॅप्स टेन्युअरमध्ये, 15 मिनिटाच्या गॅप्समध्ये हा 4 नॉक्स आवाज यायचा. ओके. नंतर मी थोडीशी म्हणजे मी बोललो चल आतमध्ये मॉर्ग रूम चेक करून हे बघतो, कारण का आतमध्ये कॅमेरा पण आहेत. तर मला ब्रिजवरती कळवायला लागतं की बाबा मॉर्ग रूम खोलतोय जस्ट फॉर रुटीन चेकअप म्हणून. आधी कळवायला लागतं. ओके. कारण का मग तो मी जर कळवलं नाही तर मग माझ्या फाईलमध्ये एंट्री जाईल की नियमभंग करतो कडेट असतो. तर मी आतमध्ये गेलो, बघितलं बॉडी आपली बांधलेली वगैरे आहे, जे नॉर्मल आहे तसं. आणि आतमध्ये सगळ्या भिंती वगैरे म्हणजे काय चेक करून बघितलं, म्हणजे काय कुठे काय तुटफूट तर नाही की कुठला पार्ट हवेत झुलत विलत असेल, तसं काहीच नाही. आणि बसलो मी, माझी मनाची हे शहानिशा केली आणि बसलो. त्याला एव्हरीथिंग इज ओके. ब्रिजला पण फोन करून सांगितलं नो एव्हरीथिंग ओके म्हणून, नथिंग सस्पिशियस, जस्ट अ रुटीन चेक म्हणून बसलो मी. तर परत 15 मिनिटांनी तो 4 नॉक्स आवाज आला. मी बोला आता काहीतरी मला तरी गडबड वाटते. परत ते आठवलं मला, ते पत्रिकातलं वगैरे. आणि नंतर एक क्रू मेंबर आला तिकडे. त्याला मी बोललो आपला तो म्हणजे सगळे आंतरराष्ट्रीय क्रू मेंबर होते. ओके. तो स्पॅनिश स्पीकिंग होता. तर मला काय थोडं स्पॅनिश पण यायला लागलेलं होतं. तो बसला माझ्याबरोबर. असंच गप्पा गोष्टी चालू होती. ते 4 नॉक्स आले 15 मिनिटांनी. अच्छा. बोललो तुला काय ऐकायला आलं का, म्हणजे त्याच्या भाषेत त्याला विचारलं. तर नाही ठीक आहे. मी लॉन्ड्री रूम कधी ओपन होते त्याची वाट बघायला आलो. नंतर त्याला मी बोललो अरे लॉन्ड्री रूम आज स्पेशल क्लिनिंग आहे, आज ना ओपन होता. डायरेक्ट एकदम सकाळी स्पेशल क्लिनिंग झाल्यानंतरच ते ओपन करणार. ओके. कारण का तो एकत्र गाळ काढायचा असतो आतमध्ये. अच्छा. तर हा बसला. तो मला बोलला बसू का. मी बोललो अरे बस बाबा, मला पण टाइमपास होईल तुझ्याबरोबर. तर नाही ठीक आहे बसतो. तो पण बसला माझ्यावर, अर्धा तास बसला. परत तो 15 मिनिटाचा नॉक आला ऐकायला. मला काय ऐकायला येते का तुला. बोला अरे काय बोलतोस, मला काहीच ऐकायला येत नाही. आपण बोलतोय तेवढंच मला ऐकायला येतं. नंतर तो कंटाळला. काही दर 15 मिनिटांनी हे काय विचारतोय मी त्याला. तो कंटाळला आणि गेला निघून. बोललो चल ठीक आहे जा. तर आणखीन एक क्रू मेंबर आला. तो पण असं लॉन्ड्री चालू असेल म्हणून तो आला असा सॉइल्ड कपड्यांचा त्याचा बोचके घेऊन लॉन्ड्री करायला. मला बोलतो सर बसू का तुमच्या बाजूला. तो कुठला होता? हा, तो कुठला होता नेक्स्ट क्रू मेंबर? तो पण परदेशीच होता. ओके. आता हा स्पॅनिश लँग्वेज होती त्याची. हा पण परदेशी, म्हणजे आता ते नीट मला आठवत नाही की इंडोनेशियन होता की फिलिपिनो होता की काय, मला नीट आठवत नाही. पण तो बसला, कारण का तो चांगला इंग्लिश बोलत होता माझ्यावर. तो बसला माझ्यावर आणि नंतर बोला की सर काय सगळं आपले नॉर्मल गप्पा गोष्टी बोटीवरच्या गोष्टी चालू होत्या. तर मी पण आता कडेट म्हणूनच आलेलो आहे. बोलतो अरे कुठल्या डिपार्टमेंटला आहे. म्हणलं हा मी ह्या डिपार्टमेंट. मी घड्याळकडे बघतोय 15 मिनिटं. तर 15 मिनिटं झाली, मला नॉक ऐकायला आला. अच्छा, परत आला. हां. मी बोललो अरे डिड यू हिअर समथिंग. नो नो आय डिडंट हिअर एनिथिंग. म्हणजे तो इंग्लिश व्यवस्थित बोलत होता माझ्यावर. तो ठीक आहे. तो पण असा पाऊण तास झाला, तो पण कंटाळला. दर 15 मिनिटांनी त्याला विचारतोय मी आणि तो गेला, तो पण निघून. मी परत एकदा ब्रिजला फोन केला आणि मी बोललो मला परत एकदा मी चेक करतो. परत ते आपली रुटीन फोन करून वगैरे सगळं चेक करून, रुटीन चेक करून सगळं ठीक आहे आतमध्ये. म्हणजे स्ट्रेचर पण का हालत नाही आतमध्ये, तिथं लूज फिटिंग वगैरे असेल म्हणून.
स्ट्रेचर मी हलवून बघितला स्वतः, काहीच म्हणजे काडकुड कुडकुड काहीच आवाज नाही. मी परत येऊन बसलो मी, आणि तेच लॉन्ड्रीच्या चक्करमध्ये आणखीन एक मित्र दुसरा हे member आला, आला. दुसरा क्रू मेंबर आला. आता हा क्रू मेंबर होता आपला उत्तराखंडचा, ओके. म्हणजे आपला भारतीय. अरे क्या पाजी, मी बोला हा बैठो. आणि आता आपल्या गप्पा गोष्टी चालू झाल्या. अरे लॉन्ड्री करने के लिए आया. अरे मी भाई लॉन्ड्री बंद आहे, तुमको मिल नहीं आया क्या? बोललो, नाही. आणि नंतर मी परत माझा एक डोळा घड्याळाकडे, आणि तेच आपलं, अरे पाजी कल कॅबिन में आना, सब लोग आ रहे, हम लोग वो अब तक 56 पिक्चर देखेंगे. पण माझं त्याच्यावरती लक्ष नाही आहे, माझं लक्ष आहे माझ्या घड्याळावरती. आणि जसे 15 मिनिटं होऊन गेले, 4 नॉकचा आवाज आला, आणि पटकन मी त्याला विचारलं. आता तर मी हे झालो ना, म्हणजे माझे पेशन्स हे झाले, एकदम डिस्टर्ब, स्ट्रेस झालो मी, आणि मला घाम फुटायला लागला तेव्हा. मेरे छोटे तेरे को आवाज आया क्या कुछ? अरे हाँ यार, ये 4 नॉक का आवाज आया मेरे को, ऐसा अंदर से कोई ठोक रहा है, ऐसा आवाज आया क्या? अभी मैं 2 बार अंदर चेक करके आया हूँ, साला कब से परेशान हूँ मैं. नंतर मी बोललो चल ठीक है, ते पाजी तो छोटे डरने लग रहे ना. अरे नहीं 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 पाजी, हमारे गांव में तो ये सब चलता रहता है. तो बसलो, म्हणजे त्याला पण उत्सुकता वाढली, आणि मला पण थोडा सपोर्ट, धीर आला, आणि सपोर्ट भेटला मला, की ना आता आम्ही काहीतरी दोघांनी मिळून काहीतरी कन्क्लुजन आणू. कारण का ते दोघे जण येऊन गेले, त्या लोकांना आवाज येत नव्हता. बरोबर. हा तिसरा आला, आणि त्याला आवाज आला. असे पण नाहीत की ते वेगवेगळ्या कंट्रीज मधले आहेत, कारण का हे असे अनुभव तर सगळीकडे, जगात सगळीकडे असतात. फक्त आपण आपल्यावरती आपण किती मानतो, किती अनुभव म्हणतो, ते त्याच्यावरती अवलंबून आहे बोलतं. आणि मी त्याला बोललो, मला विचारलं, अरे सरजी पाजी ये क्या हो रहा है? बोला भाई पिछले 3 घंटे से मैं इधर बैठा हूँ, हर 15 मिनट में मेरे को ये आवाज़ आ रहा है. तर तो मला बोला, पाजी मैं ऊपर जाके देख के आता हूँ. तो ऊपर क्या देखेगा? ऊपर कोई रूम नहीं है, कोई स्टोरेज नहीं है, कुछ सामान गड़बड़ हो जाएगा ऐसा भी कुछ नहीं है. तो पाजी अंदर मॉर्ग में जाके चेक करते हैं हम लोग. तो मैं भाई 2 बार चेक कर चुका हूँ मैं, अभी तीसरा बार हम कन्फर्मेशन करते, मैं भी हूँ साथ में तुम्हारे. परत ब्रिजवरती फोन केला, मी बोला असं असं आहे. ब्रिज बोलते काय चाललंय, काय तुझं घडी घडी काय चेक करतोय, व्हॉट इज हॅपनिंग? बोलला नंतर सांगतो मी तुला. ब्रिजला बोलला आय विल टेल यू आफ्टरवर्ड्स. आम्ही दोघांनी जाऊन पूर्ण चेक केलं, नो डिस्क्रिपन्सी. ओके. कुठेही डिस्क्रिपन्सी नाही, कुठेही एवढूच जर तुटफूट नाही. बाहेरून बसलो आम्ही, बाहेर येऊन बसलो, 15 मिनिटाचा टायमर, त्याचं पण घड्याळावरती लक्ष, माझ्या पण घड्याळ, 15 मिनिटात परत तो आवाज आला. मग आम्ही कन्फर्म झालो की समथिंग इज रॉंग. पुढे काय केलं तुम्ही त्याचं? पुढे प्रोसेसमध्ये हे केलं की ती बॉडी उतरवली. एक टगबोट, म्हणजे अजून 1 दिवसाचा पल्ला पाडायचा होता आम्हाला, ते स्पेशल कम्युनिकेशन करून ती बॉडी उतरवली आम्ही. कुठे उतरवली ती? एक छोटीशी कोस्टगार्ड शिप मागून ती बॉडी उतरवली. अच्छा. फक्त डॉक्टरनी सांगितलं बॉडी इज गेटिंग टू मच कंटॅमिनेटेड, तर आम्हाला लवकरात लवकर त्याचा लास्ट रिच्युअल्स त्याच्या घरी पाठवायचे, ज्या देशात आहे तिकडे घरी पाठवायचे. आणि आमची सेलिंग ती इकडे पनामा कोर्स चालू होता, आणि ती बॉडी पण मला रफली आठवते, ती हेच सेंट्रल अमेरिकन कंट्री जे पनामा कोस्टला लागून आहे ना, म्हणजे इक्वेडॉर का कॉस्टारिका इकडेच कुठलीतरी होती, तर आम्ही ती पाठवून दिली. त्याच्यानंतर तिकडे काय अनुभव झाला नाही. ओके. मला एक प्रश्न पडला की त्या माणसाची डेथ कशामुळे झाली होती? ती नॅचरल डेथ झालेली होती. अच्छा. आणि बहुतेक कार्डियक अरेस्टमुळेच तो गेला होता, कारण का ते डेथ कॉज जास्त कोणाला डिस्क्लोज करत नाही. ओके. शिपचे फिजिशियन. ओके. फक्त एक गार्डिंग ड्युटी लावून ठेवतो, ती पण कशासाठी, जर रफसी वगैरे झालं आणि ती बॉडी स्ट्रेचरमधनं खाली पडली, तर त्याच्यामुळे ती ड्युटी प्रत्येकाला, म्हणजे रोटेशनल बेसिसवरती. आणि हा 6 तासाचा अनुभव आहे. जर 6 तासाची ती ड्युटी होती. आणि अजून एक तुम्ही सांगितलं की ती बॉडी अजून
कंटॅमिनेटेड होऊ नये म्हणून ती बॉडी शिफ्ट करायची होती. हां मे बी कन्क्लुजन हे पण असू शकतं की बॉडीला स्वतःहूनच ते तिच्या सोलला सांगायचं असेल आत्म्याला की जास्त मला इथे राहायचं की नाहीये. हो काय तसं पण होऊ शकतं ते, इन द सेन्स की आता आता मला आता तेवढं ज्ञान नाही आहे त्याच्यामध्ये. पण आता जेवढं मी ऐकलंय आणि जेवढं मी अनुभव लगेच मी गुरुजींना शेअर वगैरे करायचो मी, असं 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 असं. आणि गुरुजी पण असे म्हणजे काय, हे टॉपचा तांत्रिक. आता गुरुजी मला हे जाम म्हणजे डिस्टर्बन्स तर होत नाही, म्हणजे आयुष्यात डिस्टर्बन्स होत नाही, पण इट्स कीप मी टू मच थिंकिंग. मग कामाकडनं दुर्लक्ष होतं ना. एक तर एवढी मोठी सायंटिस्ट, सगळे सायंटिस्ट वगैरे असतात, बल्क कॅरियर असतं, म्हणजे एक जबाबदारी आहे ना आपल्यावर. मग तो ऑफ ट्रॅक होऊन जातो व्यक्ती. तर गुरुजींबरोबर आम्ही असं हे करायचं. नंतर ते त्यांचे प्रवचन, त्यांचे प्रीचिंग ते डोक्यावरनं माझ्या आपल्या बाउन्सर जातात. म्हणजे त्यांचं अध्यात्म वगैरे काय आहे ते ठीक आहे, आपल्याला माहिती आहे हे असं असं काय झालेलं आहे, बट त्यांचा नॉलेज आहे. तुम्ही जो ही घटना सांगितली गुरुजींना तेव्हा त्यावर ते काय म्हणाले होते? गुरुजी ते एवढंच बोलले की बाबा तू काय जास्त डिस्टर्ब करू घेऊ नको स्वतःला. जसं तुला लहानपणी सांगितलेलं हे तुझ्या अनुभव असे होत राहणार आहे. आणि ह्याच्यासाठी मी तुला मनाची प्रिपरेशन आधीपासूनच करावी लागेल तुला. आणि बस त्याच फ्लोने मी चाललो होतो. अरे हां, आणखीन एक त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग किस्सा म्हणजे एक आमचा ऑफिसर 2000 ही 5ची घटना मी तुम्हाला सांगितली आता. ओके. 2008ची घटना अशी झाली की एक ऑफिसर आमचा ॲक्सिडेंटली मिसिंग झाला. ऑन शिप चालत्या जहाजमध्ये मिसिंग, गॉन. आणि ती तर पॅसेंजर वेसल होती. अच्छा. म्हणजे जवळजवळ 2,000-2,500 पॅसेंजर होते, जस्ट लाईक अ क्रूज शिप. अच्छा. मिसिंग झाली. ते पण माझे सिनियर ऑफिसर होते. आम्ही त्यांना प्रेमाने चाचू म्हणून चाचू बोलायचं. त्यांचं नाव घेत नाही मी आणि क्रूज शिपचं पण नाव घेत नाही आहे. चाचू म्हणून आम्ही त्यांना संबोधत जायचो. आणि तो पण अरे बेटे कैसा आहे छोटे, एकदम हॅपी गो पर्सन. म्हणजे त्या बोटीवर मी नव्हतो, पण नंतर ती गायब झाल्यानंतर माझी पोस्टिंग आलेली त्या बोटीवरती, त्या जहाजावरती माझी 5 महिन्याची पोस्टिंग आलेली होती. लिटरली चाचू लोकांना दिसलेले आहेत तिकडे एकदम मळकट कपड्यामध्ये. आता नेव्हीचा युनिफॉर्म म्हणजे व्हाईट अँड व्हाईट. अक्षरशः लिटरली लोकांना दिसलेले आहेत मळकट कपड्यांमध्ये. आणि असे दिसलेले आहेत की असे दिसलेले आहेत की ते दरवाजाच्या आरपार गेले. दरवाजा बंद आहे, शेल्डर बंद आहे. बापरे. लिटरली लोकांना दिसलेले आहे. तुमच्या स्टाफ मेंबरला दिसले की अजून पॅसेंजर्सला पण दिसलेले आहेत, क्रू मेंबर्सला पण दिसलेले आहेत ते. ओके. लिटरली दिसले आहेत. दरवाजा बंद आहे, फायर स्क्रीन डोर म्हणतात त्याला. फायर स्क्रीन डोरच्या असा पाठी बघतो जो कोण आहे त्याला, आणि पाठी बघतो आणि दरवाजाच्या आरपार. तुम्हाला असं काही भास आला तुमचा? तो अनुभव सांगतो मी. आणि तो व्यक्ती दुसऱ्या दिवशी आजारी बोलतो आय वॉन्ट टू गो होम. ओके. आय वॉन्ट टू गो होम, अदरवाईज आय जम्प. असे किस्से झालेले आहेत बोटीवरती. आणि त्या बोटीवरती 5 महिन्यानंतर माझी त्या बोटीवरती बदली आली, म्हणजे पोस्टिंग आली. ज्या बोटवर ते मिसिंग झालेली होती तीच बोट. त्याची जी डेथ होती ती नंतर ही सुसाइडल केस म्हणून डिक्लेअर, कारण का डेड बॉडी पण नाही भेटली. आणि डेड बॉडी भेटली नाही तर पुढे इन्व्हेस्टिगेशन झाली नाही. सगळे आलेले, FBI इन्व्हॉल्व्ह होती, कोस्टगार्ड इन्व्हॉल्व्ह होते, सगळे इन्व्हॉल्व्ह होते. आणि मार्कोल म्हणतात, मॅरीटाईम ऑर्गनायझेशन चा एक ऑफिसर, त्यांनी पण पर्टिक्युलर कोस्ट वगैरे, कारण का काल तो दिसला माणूस आणि आज गायब. आणि जेव्हा कळलं गायब झालाय तेव्हा काउंटिंग झाली, कारण का ड्युटीवर आला नाही. त्यांच्या चाचूच्या जोडीदाराला विचारलं, अरे चाचू किधर आहे? कमरे में आया ही नाही. आणि कॉन्टॅक्ट असतो, कोणाला कॉन्टॅक्ट करायचा, कॉन्टॅक्ट असतो, पेजर असतात ना, त्याला बीपर म्हणतो आम्ही. तो बीपर
बोलतो मैं चाचू को ढूंढ रहा हूँ, बीपर भी लेने का है मेरे को हैंड ओवर, चावी का पंच भी लेने का है, कारण का सगळ्या मास्टर की जे चाव्या वगैरेचा एक झुडका असतो. हम्म, हम्म. नंतर तो झुडका आणि तो बीपर म्हणजे पेजर तो बोटीच्या एकदम आफ्ट म्हणजे एकदम शेवटी हम्म. तिकडे सापडला. अच्छा. बस. आणि ना कॅमेऱ्यामध्ये काय दिसलं ना कशात काय दिसलं, फक्त तो असं चालत 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 आला तेवढं दिसलं आणि नंतर गायब. कॅमेरामध्ये असं दिसलं की चालत आला आणि गायब झाले. नाही नाही, म्हणजे कॅमेरा एक डेड एंड मध्ये म्हणजे एक Correct. नो विजन झोन मध्ये एक आला हा हा. आणि त्याच्या पुढच्या कॅमेऱ्यामध्ये काहीच कॅप्चर झालं नाही. म्हणजे अच्छा. हा असा कॅमेरा आणि हा असा कॅमेरा. करेक्ट. आता हा नो विजन झोन झाला. तो इकडनं एक दरवाजा मधला, अच्छा. म्हणजे तिकडे चावीचा जुडका आणि तो पेजर पडलेला होता, पेपर पडलेला होता आणि गायब. म्हणजे पुढे काहीच त्यांचा त्यातूनचा काय सुगावा लागलाच नाही कोणाला. पॉसिबिलिटी काय आहे की मे बी सुसाइडच केला असेल तिथे त्याच dead end ला? काय मी प्रिडिक्ट पण नाही करू शकत, कारण का तोच मोठा प्रश्नचिन्ह अजून पण. मी रिटायर होऊन 2014, आज आहे 2026, अजून पण जुने माझे कलिग्स भेटले ना, यार चाचू का अभी तक कुछ किसी को मालूम नहीं है. हा जो क्रम आहे तुमच्या स्टोरीचा, स्टार्टिंगला ते मिसिंग झाले. हो. काल दिसलेला माणूस ड्युटीवरती मस्त रात्री जेवलो बिवलो आम्ही आणि एकदम हसरा खेळता माणूस. नंतर ड्युटीवरतीच दिसत नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा रिलीवर आला. अरे किधर आहे, मालूम नाही. कॅप्टन विचारतो व्हेरी इझी. मग ते कधी दिसायला लागले परत त्या अशा अवस्थेत? जशी जशी इन्व्हेस्टिगेशन ग्रो होत गेली आणि तसे तसे लोकांना अनुभव झाले. आणि कारण का मी जो 5 महिन्यानंतर जो आलो त्या बोटीवरती, 5-6 महिन्यानंतर माझी नियुक्ती झाली त्या जहाजवरती, तो अनुभव असा म्हणजे ते जहाज जाणार होतं रिपेरिंगला. रिपेरिंग म्हणजे ड्रायडॉक म्हणतात त्याला. ड्रायडॉक म्हणतात त्याला. आणि आम्ही बहामासमध्ये होतो ड्रायडॉकला. ती ड्रायडॉकला ते जहाज आज बर्थिंग झालं. ते ऑन द रॉक्स म्हणजे म्हणतात त्याला. ते ऑन द रॉक्स ते जहाज स्टेबल होतं त्याच्यावरती. आता मी तुम्हाला ते मराठीत मला सांगण्याचं ते उच्चारण भेटत नाहीये. ओके. पण ते हे लागले त्याच्यावरती. एवढे मोठे मोठे हे असे हे असतात ह्या रूम, एवढे असे एवढे मोठमोठे हाईटचे ब्लॉक्स असतात. ऑन दी ब्लॉक्स असतात, असे बरेच ब्लॉक्स असतात. मग ती जहाज आतमध्ये येते, तो पाणी ट्रेन आउट होतो आणि तो जहाज, एवढा मोठा जहाज, जवळजवळ 15 मजली जहाज, 15 स्टोरीज बिल्डिंग जहाज त्या ब्लॉक्सवरती स्टेबल होऊन जातं. ओके. आणि मग नंतर ती रिपेरिंगची डागडुगीची प्रक्रिया चालू होते. आणि माझी डेला ड्युटी होती. माझी डे शिफ्टला जवळजवळ साधारण 2:30-3 वाजता मी जेवून असा आपला पेट्रोलिंग करायला गेलो, तर तिकडे क्रू मेंबर अचानक असा पाईपकडे बघून काहीतरी बोलत होता. ओके. हां, वरती असं पाईपकडे बघून बोलत होतो. मला वाटलं काय काय कोण कोण लोक असं फोन करताना, घरी फोन वगैरे लावताना असं वरती बघून बोलत असतात ना. तर तो मला असा लांबून दिसला मला. आणि इकडचा हात असा काहीतरी होता. मला वाटलं फोनवरती बोलतोय बरोबर. माझी एक राऊंड संपवून झाली, 25-30 मिनिटाची राऊंड संपवून झाली, तरी हा क्रू मेंबर तिकडेच बोलतोय. मी बोलला अरे हे बाबा काय आहे. बोलला आता माझी ड्युटी संपणार आहे आणि हा प्रकार काय आहे. आता काय ड्युटी संपताना जर असे काही इन्सिडेंट येतात तर ते पेपर वर्क वगैरे कोण भरणार. म्हणून आपण रिन्यूवरची वाट बघितली. अच्छा. म्हणलं तरी पण मी बोललो चल आपली ड्युटी संपायला अजून वेळ आहे, तर रिलीव्हरला इकडेच बोलून घेतो. म्हणजे एक से भले दो. तर रिलीव्हर पण आला. ऑलरेडी माझं प्रमोशन वगैरे, मी सिनियर होतो आणि हा ज्युनियर होता. बोललो थांब इकडे, हा ह्याच्याकडे बघ, हा जरा सस्पिशियस ॲक्टिव्हिटीमध्ये दिसतोय मला. आणि हा टक लावून मी 25 मिनिटाची राऊंड झाली माझी. रिलीव्हरची 10 मिनिटं वाट बघितली, माझी ड्युटी संपत होती. रिलीव्हर येऊन 5 मिनिटं उभा राहिला. म्हणजे 15 मिनिटं तरी आणि 25 मिनिटं म्हणजे जवळजवळ आम्ही तासेकभर त्याचा आम्ही बघितला असं. हा अजून त्याच पोझिशनमध्ये कोणाशी तरी बोलतोय. अच्छा. नंतर त्याला बोलवलं. अरे हॅलो माय फ्रेंड, व्हॉट हॅपन्ड. आय एम टॉकिंग टू हिम. परदेशातलाच होता, काहीतरी रशियन वगैरे होता तो. अच्छा. आय एम टॉकिंग टू हिम. टू हू इज ही. आम्हा दोघांना गडबड वाटली. कोण नव्हतं. कोण नव्हतं. आणि त्यांनी नंतर समबडी सिटिंग ऑन द पाईप अँड पर्सन इज टॉकिंग टू मी. अच्छा. हू इज दॅट पर्सन. युअर चीफ. ओ चाचू.
चाचू. Shit. हे बघा, मला पण आले. हे बघा, हे बघा, हे केसांमध्ये पण मला आता हे झणझणी येते मला. मी बोलला अरे बाबा आता काय करू, कारण का हे असले रिपोर्ट्स बनवणं म्हणजे ज्याला फॅक्च्युअल कंडिशन माहिती आहे, हु नोज ऑल दिस थिंग्स, तो ते समजून विश्वास घेईल, ठेवेल. तो हा. विश्वास ठेवेल. पण रिपोर्टमध्ये लिहिणार काय, हा चाचू बरोबर बोलतोय. पण काय नक्की बोलवलं त्याला, विचारलं तुम्ही नक्की? मी त्याला म्हणजे विचारण्याचा प्रयत्न केला, व्हॉट आर यू टॉकिंग मॅन. तर नो, जस्ट वी आर हॅपी. नंतर मला तो आता जूनियर बोलता, अरे सर ये आप संभालो, मैं नहीं संभाल सकता हूँ, मैं खड़ा रहता हूँ, मैं रिपोर्ट लिख दूंगा, लेकिन सब आप संभालो. बोला ठीक आहे. नंतर एक जुना क्रू मेंबर होता तिकडे, आपल्या देशातला होता. त्याला मी विचारलं, अरे ये क्या लफड़ा है यार, बता तू. कुक होता तो, शेफ म्हणायचा. अरे शेफ बता तू, ये क्या चल रहा है यहाँ पे. अरे ये और वो चाचू ड्रिंकिंग पार्टनर थे. अच्छा. तो अभी उसको मैं बोला, अरे यार बात कर रहे हैं, बोलते हैं आई एम टॉकिंग टू योर चीफ. आता मला पण कळे नाही की सिच्युएशन हँडल करू तर कसं करू. नंतर डॉक्टरला बोलवला. डॉक्टर बोलला, ह्याचे डोळे बघितले तपासून, हा पूर्ण लाल होते डोळे, म्हणजे हा डिहायड्रेट झालेला माणूस होता. त्याला नेला आम्ही तिकडनं जबरदस्ती, इन्फर्मरीमध्ये बसवलं आणि नंतर त्याला झोपवला, एक छोटीशी ड्राउझी इंजेक्शन देऊ. तो उठला तरी पण त्याचं तेच चाललं आहे. डॉक्टरनी विचारलं आणि मी तिकडेच उभा ना, जोपर्यंत तो शुद्धीत येत ना, आता सापडलाय मला तर मलाच हँडल करायचे ते केस. डॉक्टरनी विचारलं की व्हॉट इज द थिंग. तर डॉक्टरला तो बोलतो, आय वॉज टॉकिंग टू माय फ्रेंड चाचू. म्हणजे मला बाजूला उभा होता ना मी, आय वॉज टॉकिंग टू माय फ्रेंड हिज चीफ, म्हणजे चाचूच ना तो. आणि योगायोगाने तो डॉक्टर पण त्याच इन्सिडेंटमधला होता, म्हणजे जो गायब झाला ना त्या दिवशीपासून तो त्याच बोटीवरती आहे. ओके. नंतर मी आता त्याला पण आता काय कळे ना, रिपोर्ट बनवू तर काय बनवू ह्याचा. नंतर ह्याला आतमध्ये आम्ही लॉक करून ठेवला, त्याला सलाईन लावला, कारण का पूर्ण डिहायड्रेट झालेला माणूस. त्याला सांगितलं युरिन कर, तुझी युरिन सॅम्पल घेतो, आणि त्याने युरिन केली तर युरिन पण त्याची लाल, म्हणजे फुल डिहायड्रेट झालेला होता. मेडिकल कंडिशन एक टर्म तिकडे नक्की झाला, आणि त्याला आतमध्ये आम्ही लावलं, लॉक केला, आणि डॉक्टरनी सलाईनवरती त्याला झोपवलं. डॉक्टरनी आम्हाला बाहेर आणला आणि मला बोलला, अरे विक्रांत, मेरे को कुछ मालूम नहीं पड़ रहा है, इसको कैसा रिपोर्ट बनाओ या क्या करूँ इसका. बोले अरे डॉक्टर ये क्या हो रहा है, चाचू का सीन. बोलते ये पहला नहीं है, ये चौथा है, ये 6 महीने में. ओके. त्यानंतर कॅप्टन पण आला. कॅप्टन इटालियन होता. कॅप्टन पण आला, आणि कॅप्टन पण तेव्हापासूनच तिकडेच आहे. तर तो डॉक्टरला विचारला, येस डॉक्टर, सेम स्टोरी. हां सर, कॅप्टन सेम स्टोरी, 4th पर्सन. व्हॉट शुड बी डू. सेम थिंग, मेडिकल ग्राउंडचा एक रिपोर्ट बनव आणि काढ याला बाहेर. टर्मिनेट करतात की काय? नाही टर्मिनेट नाही, मेडिकल. अच्छा. टर्मिनेट नाही, त्याचा दोष नाही ना. आता म्हणजे ह्याच्यातनं तथ्य हे दिसलं की तो नेहमीचा जोडीदार, ड्रिंकिंग पार्टनर दोघे जण ना. आणि आधी पण 3 लोकांना दिसला होता. हा, आणि ज्यांना तो दिसलाय ना, त्यांना त्यांच्याबरोबर काही ना काहीतरी त्यांचा संपर्क म्हणजे कंटिन्यूस असायचा. आता हा जो कनेक्शन काही ना काहीतरी म्हणजे कामाबद्दल. आता हा होता तो बार टेंडर होता. अच्छा. म्हणजे बोटीवरती बार टेंडर वगैरे पण असतात ना, म्हणजे ऑफ ड्युटी आवरमध्ये कधी एखादा पॅक मारायचा वगैरे असेल तर बार टेंडर, म्हणजे तो त्याची ड्युटी संपायची, ह्याची ड्युटी संपायची, एकत्र बसून हलके व्हायचे ड्रिंक्सच्या माध्यमातून. तर हा त्याचा पार्टनर. त्यांनी असं कोणाला अजून तिथे काही कोणाला इजा नाही पोहोचवली? नाही. दिसलाय, पण ज्यांना दिसलाय ते घाबरले. त्याचा तो पेजर आणि तो चावीचा झुडका जेव्हा लॉक अँड की मध्ये, म्हणजे आम्ही हे करायचा प्रयत्न केला एन्व्हलप मध्ये वगैरे बांधून, कारण की एव्हिडन्स आहे ना तो कसा नाही तरी तिकडे यायचा परत त्या स्पॉटला नाही, त्या स्पॉटला नाही. ऑफिसमध्ये आमचं एक असं एक पेपर ठेवतात ना, असं शेल्फ,
तर कधी आता तुम्ही माझे रिलीवर मला ड्युटी, अरे जा तू, मैं 15 मिनिट में आता हूँ, मग आम्ही तिकडे ठेवून जायचो. अच्छा. जेव्हा जेव्हा त्या ॲन्व्हलपमध्ये हे करून ठेवलं, 2-4 वेळा झालं तसं, तर ते कसं बसं ते परत ते ह्याच्यामध्ये यायचं, सेल्फमध्ये. शेल्फमध्ये शेल्फमध्ये यायचं. नंतर ते लोकांनी परत ते पॅक करायचंच बंद केलं, म्हणजे राहू दे तिकडे, तिकडे राहू दे. त्याचा तो मेल बॉक्स, आता प्रत्येक ऑफिसरचा नावाचा एक कम्प्युटरमध्ये PC मध्ये एक मेल बॉक्स असायचा. म्हणजे त्याच्या रिलेटेड जे मेल्स वगैरे आलेले आहेत कामानिमित्त वगैरे किंवा पर्सनल मेल आहेत, तर ते ड्रॅग करून त्याच्यामध्ये आम्ही ठेवायचो. तर आता ते मेल बॉक्स आम्ही ओपन केला, त्याच्यामध्ये काय एव्हिडन्स वगैरे असेल की बाबा काय झालं आहे आणि ते FBI वगैरे सगळं ते फेडरल एजन्सीने सगळं चेक केलं, त्याच्यामध्ये काहीच नाही भेटलं की व्हॉट इज द कॉज ऑफ, की गायब झाला म्हणजे आता शेवटी बॉडीज भेटली नाही तर सुसायडल केस म्हणून ती करून टाक. तो मेल बॉक्स जेव्हा जेव्हा डिलीट केला ना आम्ही, इवन रिसायकल बिनमधनं पण सिस्टममधनं डिलीट केला, एक दिवसांनी परत तो मेल बॉक्स अपिअर होतो. बापरे, स्ट्रेंज. ते स्वतः मी केलेलं आहे 2-4 वेळा. पण नंतर ते गिवअपच केलंय. तो मेल बॉक्सला कोणी हातच नाही लावला. शेवटी तो PC पण नंतर गुंडाळून हेड ऑफिसच्या स्टोअरमध्ये डंप करून ठेवला. आता काय नवीन PC आहे, नंतर त्याच्यानंतर काय हे नाही. पण नंतर मग कधी असं कोणाला अनुभव कंटिन्यूस नाही, आता त्याच्यानंतर मी पण माझी तिकडे 6 महिन्यामध्ये ही एक केस झालेली होती आणि तो मेल बॉक्स, तो पेजर, बस तेवढंच. बाकी त्रासदायक म्हणजे कोणाला त्यांनी त्रास वगैरे दिला नाही, पण किस्से कहाणी चालत राहायचे. अच्छा. किस्से कहाणी चालत. आता कोण ओळखीचा आला आणि भेटला, अरे विक्रांत, ये चाचू का अभी भी मैं सुना घर पे अभी क्या क्या हो गया इधर. आता काय रिसेंटली परत काय घडलं? नाही, आता मी काय कोणाशी संपर्क नाही, पण कोण त्या बॅचमेट्स वगैरे भेटले ना आम्हाला, वर्षातनं आम्ही एकदा भेटतो, तर तो इन्सिडेंट आम्ही काढतो. एक ग्लास चाचूच्या नावाने आम्ही चेअर्स करून हे करतो. म्हणजे हा सगळ्यात मोठा आणि हृदयस्पर्श अनुभव, हृदयस्पर्श म्हणतो, कारण का सगळ्यात पहिला चीफ माझा तो होता. तुमचं मन एक इमोशनल कनेक्शन तर होतं. आणि कारण का काय, माझा मुलगा जन्माला आलेला, तो फोटो पहिला त्यांनीच बघितला. अच्छा. म्हणजे घरून तो फिजिकल फोटो पाठवलेला होता वाया पोस्टनी, मेल पण त्यांनीच वाचलेला. अरे मैं दादा बन गया. अच्छा. आणि सगळ्यांना रात्री पार्टी दिली आम्ही. म्हणजे तो जास्त इमोशनल अटॅच होता. तुम्हाला दिसले होते का ते? मला कधीच नाही दिसले. नाही, मला कधीच नाही, पण लोकांना दिसले मळकट कपडे. अच्छा. आणि म्हणजे मी जे ऐकलं की ज्या कोस्टनी आम्ही गेलेलो होतो, तो शार्क अफेक्टेड कोस्ट होता. म्हणजे शार्क अफेक्टेड म्हणजे तिकडे शार्क असतात आणि आशेने झुंड असतो शार्क. आता ती एक 5.5-6 फुटाची बॉडी किती वेळ राहील शार्कमध्ये? ती 2 मिनिटं पण नाही लागत ना. पण सगळ्यात मोठी आश्चर्य हे आहे, तो हा कॅमेऱ्याचा अँगल आणि हा कॅमेऱ्याचा अँगल इकडनं आला, इकडनं दिसलाच नाही, म्हणजे तो इकडनंच ह्या दरवाजाचा थ्रू तिकडे सगळं ठेवून गेला. पण त्याच्या पुढे काय झालं काय कळलंच नाही. बरोबर. FBI ला कळलं नाही, फेडरल एजन्सीला कळलं नाही, बॉडीच नाही भेटली. इव्हन कपड्याचा एखादा तुकडा वगैरे जरी भेटला असताना तरी तो ॲज अ एव्हिडन्स आणि काही ना काहीतरी त्याच्यामधनं इन्व्हेस्टिगेशन करून काही ना काहीतरी सोर्स मिळाला असता. बरोबर. की व्हॉट वॉज द कॉज ऑफ डेथ. अजूनपर्यंत तो भरपूर मोठा प्रश्नचिन्ह आहे. कोई काय म्हणतात की अरे वो बहुत दारू पी लिया और उडी मार दिया. कोण बोलतात अरे घरी त्याचा प्रॉब्लेम झालेला आणि त्यांनी कंटाळून उडी मारली. कोण म्हणतात की त्यांनी जेवढे पण पैसे कमवलेले जुगारात हारला आणि कर्जबाजारी. आय मीन 50 तोंडी 50 गोष्टी. बरोबर. पण आम्हाला अजूनपर्यंत इवन इन द रेकॉर्ड ऑफ FBI बोला की जेवढे फेडरल एजन्सीज येऊन मॅरिटाईम ऑर्गनायझेशन येऊन इन्व्हेस्टिगेशन करून कोणालाच काय माहिती नाही आणि सुसायडल केस म्हणून ती केस क्लोज करून टाकली. पण अजून पण आम्हाला
भेटतो तो विषय निघतोच निघतो. आतापर्यंत मी स्वतः या आपल्या शोवरती बरेच अशा गोष्टी ऐकल्यात, पण ही फारच एकदम वेगळीच गोष्ट होती हो हो. आणि स्पेशली माझ्यासाठी ती फारच अशी नवीन होती, कारण ही लँडवरती नाही घडली, ही समुद्रात घडलेली समुद्रात. एका शिपवर घडलेली हो गोष्ट आहे. हो. त्यामुळे ती फारच इंटरेस्टिंग होती आणि तुम्हाला आतापर्यंत हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर आपण आता स्पॉटीफायवर सुद्धा आलेलो आहोत, तर तुम्ही स्पॉटीफायवर सुद्धा आपले काही पॉडकास्ट आहेत ते तुम्ही स्पॉटीफायवर बघू शकता. पुढे आपल्या पुढच्या किस्स्याकडे. आता नंतर मी 2014ला रिटायर वगैरे झालो आणि आता आम्ही रिटायर झाल्यानंतर आम्हाला रिटायरमेंटनंतर जॉब्स काय, कुठे सिक्युरिटी हेड, कुठे इन्व्हेस्टिगेशन हेड, कुठे सेफ्टी हेड हेच भेटणार आम्हाला. तर अशीच एक आपल्याला भिवंडी बायपास, नाशिक बायपास तिकडे एक वेअरहाऊसिंग इंडस्ट्री आहे. ओके. तर तिकडे ॲज अ मी सिक्युरिटी हेड म्हणून, वेस्ट रिजन हेड म्हणून मी तिकडे नियुक्त झालेलो. आता ही गोष्ट आहे लॉकडाऊनच्या वेळी. लॉकडाऊनच्या वेळी. तर कारण का आम्हाला अलाउड होतं, कारण का आम्हाला तेच पोलिसांकडे जायचं, परमिशन काढायची. बरोबर. एसेन्शियल कॉमोडिटीजमध्ये आम्ही इन्व्हॉल्व्ह होतो. आमचा ब्रँड होता एसेन्शियल कॉमोडिटीजमध्ये. अत्यावश्यक सेवामध्ये होतो आम्ही. तर आम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जाणं, तिकडच्या वेअरहाऊससाठी परमिशन काढणं हे आमचं काम होतं. तर असंच मी रात्री म्हणजे लॉकडाऊन, फुल सन्नाटा सगळीकडे, रस्त्यावरती कोण नाही. जे पण फिरतायत एका दुक्का लोक जे पण दिसत आहेत ते पण माझ्यासारखे सगळे एसेन्शियल कॉमोडिटीजवाले आहेत किंवा पोलीसवाले दिसतात तुम्हाला. बरोबर. किंवा ग्रामपंचायतमधले कोण जे 2-3 ऑफिसर तुम्हाला रस्त्यावरती दिसणार तेवढेच. आणि कुत्रं पण दिसत नव्हतं. लॉकडाऊनची परिस्थिती तर सगळ्यांनी तुम्हाला पण माहिती आहे. तर असंच ते मी आपलं नाशिक भिवंडी बायपासमध्ये एक अशी वाट आहे की तिकडनं शॉर्टकट आहे. म्हणजे माझे जवळजवळ एक 7-8 किलोमीटर वाजतात. अच्छा. आणि मी लवकर पण पोहोचतो घरी. पण तो शॉर्टकट आहे. पण आहे, जर तुमची डेअरिंग असेल तर तुम्ही जाणार. आता आहे का एवढे सगळे अनुभव झाल्यानंतर डेअरिंग म्हणजे आय मीन काहीच म्हणजे जाणारच नाही. ते चल जाऊ दे ना, आपल्याला काय घरी तर पोचायचं आहे पटकन. आणि तो काही जास्त पण एवढा डीप म्हणजे मोठा रस्ता नाही आहे. 1.5 ते 2 किलोमीटर. म्हणजे आता सुनसान एरिया 1.5 ते 2 किलोमीटर पार करायला मला किती मिनिटं लागणार? 3 ते 4 मिनिटं. म्हणजे मी जाईन ना. बरोबर. आणि मी गेलो तिकडनं. एकदा गेलो मी म्हणजे जवळजवळ 9:30-10ची गोष्ट आहे संध्याकाळी. आणि स्ट्रीट लाईट्स, त्या रस्त्यामध्ये स्ट्रीट लाईट्स आहे नाही काही फरक पडत नाही. आपला वरती अपर मारून बुलेट आहे माझ्याकडे. बुलेटची अपर मला भरपूर झाली ना. पुढचा विजन 100 मीटरचा विजन मला क्लिअर कट दिसतोय मला. आणि मी गेलो. तर पहिल्या दिवशी मी तिकडनं गेलो, मी आपलं सुंदर बाई उभी आहे समोर. अच्छा. म्हणजे अशी म्हणजे अकराळ विकराळ पण नाही, सुंदर बाई उभी आहे. पण परत ते मी बोललो बाबा जावा इकडनं. तसं अटायर काय होतं, काय अटायर म्हणजे व्यवस्थित साडी साडी म्हणजे आपलं साडी म्हणजे आपलं काय म्हणतात, साडी पण नाही बोलू शकत मी. तो लांब दुपट्टा वगैरे असतो ना. ओके. हा तसा म्हणजे सुंदर दिसणारी बाई. अच्छा. म्हणजे असं हे आता सुनसान एरिया आहे, तेवढी पण लोकांनी डेअरिंग करू नये की बघून की नीट बघावं वगैरे. एखाद्याला लिफ्ट पण देऊ नये कोणी. बरोबर. कोणी अडकलं असेल, लिफ्ट कोण मागत असेल तर आपल्याला दाखवेल ना असं. एखाद्याने लिफ्ट पण देऊ नये, कारण का लॉकडाऊन आहे, सुनसान आहे, ह्युमन ट्रान्झॅक्शनच नाहीये बाहेर. मग असणार तरी कोण एवढं तरी आपल्याला. आणि लॉकडाऊन नसेल तर पण त्या असल्या रस्त्यांवरती मी तर एक सेफ्टी रिझनसाठी आपल्या दर्शकांना पण कळवतं की कोणी लिफ्ट देऊ नका. हा पाठी पुढे जाऊन तुम्हाला जर मदत करायची इच्छा असेल तर पुढे जाऊन सांगा की असं कोण ना कोणतरी अडकलाय. आणि मग ती ग्रामपंचायतीतले लोक वगैरे जातील आणि मदत करतील. बरोबर. कारण का वी डोंट नो ना, इट माइट बी अ ट्रॅप. तर कमिंग बॅक टू आपल्या पॉईंटवरती, तर ती सुंदर एकदम दिसणार. म्हणजे असा घाण वास पण येत नव्हता. अच्छा. म्हणजे असं मी बुलेटची स्पीड माझी 40-45 म्हणजे एकदम म्हणजे व्यवस्थित चालवतो माझ्या सेफ्टीसाठी. कारण का स्पीड ब्रेकर, खड्डे, म्हणजे असं पण नाही कोण धावून येऊन मला पकडेल वगैरे. 40-45ची पण स्पीड भरपूर झाली. म्हणजे अशी ती बाजूनी गेली. सुगंध आला मला. अच्छा. म्हणजे चांगला सुगंध आला परफ्यूमचा वगैरे.
आणि मी गेलो, मी बोललो तर इग्नोर केलं आणि आलो घरी. ओके. घरी आलो आणि काय ना आपले रेग्युलर रुटीन वगैरे केलं आणि बायकोची गप्पा गोष्टी, मुलांची गप्पा गोष्टी केली, जेवून घेऊन झोपलो मी. अच्छा. आणि त्याच्या 2 दिवसानंतर परत मी तिकडनं गेलो माझं काम वगैरे आटपून आणि परत तो सीन, पुन्हा दिसली. पुन्हा ती दिसली, तेच कपडे, तो सुगंध, हेल्मेट घातलेलं होतं मी, असं कान्या डोळ्याने पटकन असं बघितलं मी असं आणि मी गेलो. पण ह्या वेळेला थोडासा वेगळा अनुभव काय झाला माहितीये, म्हणजे लिटरली असं नंतर वाटलं की समबडी सिटिंग बिहाइंड मी. ओके. आणि मी पाठी असं बघितलं नाही आणि फक्त ते मिरर मध्ये बघितलं असं, आपला राईट हँड साईडचा मिरर असतो ना, त्या मिररमध्ये आता एखादी बाई बाईकवरती आपली बसली, आता माझी मिसेस पण कधी कधी बाईकवरती बसते, ती आता लेफ्ट साईडनी असं घोडा करून बसत नाही, आता ते लेडीज लोक कसे बसतात तसं. वन साइड. मग आता राईट साईडने असं बघितलं तर तुम्हाला काय दिसणार, केस आणि तो दुपट्टा. बरोबर. आता आमोशा नाहीये आणि मूनलाईट आहे चांगली, तर काही ना काहीतरी तुम्हाला ती आकृती दिसणार त्या मिरर मधनं. बाईचा चेहरा दिसला नाही मला, पण तो सुगंध मला तो पूर्ण तो 2 किलोमीटर सुगंध चालू होता. आणि त्या मिरर मध्ये मी बघितलं की ते केस असे हवेमध्ये झुलतायत. ओके. आणि ती ओढणी पण अशी हवेमध्ये झुलते आहे, तेवढं बघितलं आणि तो एरिया पास झालो मी आणि तो सुगंध अचानक बंद झाला. आणि नंतर हायवे, आपला मेन रोडवरती हायवेवरती आलो. आपले हे चेक पॉईंट होता, चेक पॉईंट पोलीस वगैरे उभे होते. म्हणलं साहेब जरा 2 मिनिटं उभं राहतो मी. हा नाही ना, बसा बसा. मी आय डी दाखवलं, एसेन्शियल कॉमोडिटीजचं माझं आय डी परमिशन वगैरे दाखवलं, ते पण नंतर काय सोशल डिस्टन्सिंग वगैरे करून दाखवलं. मला बसतो जरा 2 मिनिटं आणि बसलो तिकडे. आणि त्यांनी पाणी वगैरे ऑफर केलं मला, मी पाणी वगैरे प्यालो आणि थोडंसं हेल्मेट काढून थोडंसं डोक्यावरती टाकलं पाणी, म्हणजे एक थोडासा स्टेबिलिटी गेन केली. आणि त्यांनी विचारलं काय, म्हणलं काय नाही, तर त्यांना सांगितलं नाही मी की मला आता काय अनुभव झाला. आणि नंतर मी निघालो आणि घरी जाऊन ह्या वेळेला मी माझ्या मिसेसला सांगितलं, ओके याला असं असं झालंय मला. हे गेले 2 दिवस होत होतं आणि तिसऱ्या म्हणजे 1 दिवस झालं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मला हे असा ॲडिशनल अनुभव त्याच्यामध्ये झाला. ती मागे येऊन बसली, ती मागे येऊन बसलेली. बायको बोलते आता परत कधी तिकडनं जाऊ नकोस. मी बोललो आपला शॉर्टकट आहे म्हणून आला, नाही तर मला काय. बरोबर. टचवूड त्या लॉकडाऊन पासून ते आजपर्यंत म्हणजे काही म्हणजे गेलोच नाही मी तिकडनं मुळात. आणि त्याच्यानंतर असं काही मला हे नाही, तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे ते निगेटिव्ह दिसणं वगैरे काहीच नाही. आणि दिसली तरी पण त्यांनी मला काय त्रास दिलाच नाही. मी मध्यंतरी काही असे पुस्तकं वाचत होतो आणि त्यामध्ये यक्षिणी हा विषय माझ्या वाचनामध्ये आला होता. तुम्ही सांगितलं सुरुवातीला की तुम्हाला एक मस्त सुगंध आला आणि एक सुंदर स्त्री दिसली. हो. तर हे सगळं ना मला त्या यक्षिणी टुवर्ड्स ते मला लीड करतं या गोष्टी. कारण की त्यामध्ये असं लिहिलं होतं की आपल्याला मोगराचा समजा वास आला जिथे काहीच नाहीये. मोगरा तो मला वास म्हणजे तुम्हाला सांगता आला नाही, कारण का ते मोगरासारखाच, कारण का मोगरा लेडीज परफ्यूम मध्ये भरपूर आहे ना. तो स्मेल आला आणि सुंदर स्त्री दिसली तर मग ती तुम्हाला अट्रॅक्ट करायला बघते. जर तुम्ही तिच्याकडे अट्रॅक्ट झालात तर मग तुम्ही तिच्याकडे कोणत्या वे मध्ये बघताय ती ते जज करते. तुम्ही तिला आई रूपी बघताय तर ती तुम्हाला तुमचं सगळं भरभराट करेल. जर तुम्ही तिला एका वासनाच्या नजरेनं बघत असाल तर मग तुमचं सगळंच ते बाबा ते नशिबानी हा वासना हा विषय तो म्हणजे मी जस्ट मला तिकडनं सेफ पाथ पाहिजे होता म्हणून मी आपला निघालो. मी कुठल्याच नजरेने नाही बघितलं. आय जस्ट वॉन्टेड अ सेफ पाथ फ्रॉम देअर. पण मी म्हणजे त्या दृष्टिकोनातनं मी निघालो तिकडनं. तुम्ही लकीली निघालात. मे बी त्यांची ती हद्द पण असेल. ती त्या हद्दच्या पुढे आली नसेल आणि तुम्ही लकीली तिकडून निघालात. खरंच म्हणजे तुम्ही सांगितलं गुरुजींनी तुमच्या की तुम्हाला असे काही अनुभव येतील पण तुम्हाला याचा काही नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार नाही. आणि त्या परिसरामध्ये आहेत ना माझे आहेत नोन पर्सन पण भरपूर आहेत जे त्या वेअरहाऊसमध्ये लो स्किल लेवलला स्किल नाही स्किल लेवलला काम करणारी लोक आहेत.
मग ते म्हणजे मी त्यांना माझा अनुभव सांगितला नाही, पण हम्म. ते लोक सांगत बसतात, अच्छा. अहो सर आमच्या गावामध्ये हे असं झालं, आमच्या गावामध्ये तसं झालं. हम्म. नंतर एकदा विचारलं, अरे बाल्या नाही आला. हम्म. आता कसा तो आगरी पट्टा पडतो ना हम्म. गावाला पट्टा, अरे बाला नाही आला आपला. अहो सर आजारी झालाय तो. तर काय झालं, रात्री दिसली ना त्याला कोणतरी, तुला अच्छा. दिसली का घेतली त्यांनी, हम्म. खरं सांग. ते अशी मजाक चालू असतं. पण असे हम्म. 3-4 किस्से म्हणजे माझ्या कानावर, मी माझा किस्सा त्यांना अनुभव सांगितला नाही की बाबा मला पण असं असं, पण त्यांच्या तोंडी मी ऐकलेलं आहे ओके. की सुंदरबाई दिसते तिकडे रिलेट केला तुम्ही तिकडे. हां. सर तुम्ही आपल्या एपिसोडच्या सुरुवातीला सांगितलं की तुमच्याकडे काही स्पिरिच्युअल किस्से पण आहेत हो जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये घडले आहेत. हो. तर ते काय होते नेमके? आता स्पिरिच्युअल किस्से पुढचे किस्से तर तुम्ही ऐकलेच. आता स्पिरिच्युअल किस्स्यांमध्ये असं आहे की मी स्वतः सोशल वर्कर पण आहे आणि Okay. डॉग फीडिंग पण करतो मी रोज रात्री. हम्म. जवळजवळ मी 60 ते 70 डॉग्सला रोज रात्री फीड करतो मी. हम्म. आता काही काही झोन्स असे आहेत की माझ्या टीममध्ये स्टुडंट्स आहेत, दोन पोरी आहेत, हम्म. एक मुलगा आहे. आणि त्या म्हणजे अमुक झोन्समध्ये मी त्यांना जाऊ देऊ शकत नाही, कारण का ते लोनली झोन्स आहेत. आणि आपलं काय म्हणतात, तिकडे काही साप वगैरे पण फिरत असतील, म्हणून ते Okay. त्यांच्या सेफ्टीसाठी मी त्यांना तिकडे जाऊन देत नाही. हम्म. तिकडे मीच जातो. आणि कधी कधी आता हे डॉग फिडिंगवरनं तर तुम्हाला हे सुप्रीम कोर्टचे आदेश हे ते लोकांचा त्याच्यावरती ॲग्रेसिव्हनेस पण वाढलेला आहे. पण काही लोकांमध्ये नाही, अमुक लोकांमध्ये. ते अमुक लोक एवढी आहेत, पण ते अमुक लोकांमध्ये एवढी सेन्स नाही आहे का दे आर डुईंग समथिंग फॉर गुड. तर मग आम्ही कॉन्फ्लिक्ट्स अवॉइड करतो, प्रत्युत्तर देत नाही आपण कोणाला. बरोबर. कोण कोण लोक बोलतात, अरे तुझे हातपाय तोडीन, अरे हे करीन ते करीन. मी बोललो बाबा हात जोडतो, एकदा ट्राय करून बघ. ठीक आहे. आता मी राहतो मठाच्या इकडे, स्वामी समर्थांच्या मठाच्या इकडे, नांदिवली रोड. ओके. आणि तिकडे एक 4-5 डॉगचा बेबीज, आम्ही बेबीज म्हणतो, तुम्ही डॉग्स म्हणतात, आम्ही बेबीज म्हणतो. ओके. 4-5 बेबींचा एक बॅच आहे. तो एक थोडासा लोनली एरियामध्ये आहे आणि एका सोसायटीच्या पाठीमागे आहे. ओके. म्हणजे आम्ही तो बॅच वाईजच जेवण देतो सगळ्यांना. एकत्र जेवण दिलं की केऑस होणार तिकडे, बरोबर, मारामारी होणार, मग तो सायलेन्स आवर डिस्टर्ब होणार. करेक्ट. ऑलरेडी आमच्यावरती एवढे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामध्ये आणखीन एक प्रॉब्लेम निर्माण नको होऊन दे, म्हणून आम्ही तो काय करतो, आम्ही सायलेंट झोन्समध्येच, सायलेंट आवरमध्येच आम्ही फिडिंग चालू करतो. म्हणजे साधारण 10:30 नंतर आम्ही प्रिपेरेशन वगैरे चालू करतो आणि सायलेंट झोनमध्ये फिडिंग चालू करतो. तर तो एक पर्टिक्युलर झोन आहे 4-5 बेबीजचा आमचा, तर तिकडे मीच जातो किंवा एक ट्रेन केलेला मुलगाच जातो तिकडे. तिकडे पण नंतर काय काय बॅरिकेड्स असे यायला लागले की तिकडे लोक वॉकिंगला पण येतात, 12-12:30 पर्यंत. ओके. वॉकिंगला पण येतात. आणि नंतर मी बोललो चला ते वॉकिंगला येणार, डिस्टर्बन्स होणार ह्यांना, उगीच ते वादाला वाद नको. तर मग नंतर मी डिसाईड केलं की एक टायमर लावतो, एक थोडासा तासभर झोप घेतो मी, 2चा टायमर लावून, 1.5चा टायमर लावून मी झोपायचो. मी म्हणजे मला स्वतःला प्रिपेअर होता एक 15-20 मिनिटं जातात, म्हणजे 2ला मी तिकडे तो बॅचला, 4-5 बेबीजच्या बॅचला मी फिडिंग करतो मी. तर असेच फुल मून डे, म्हणजे मून लाईट्स बऱ्यापैकी होती, म्हणजे असा आमोशाला काळोख एकदम वगैरे असं काय नाही. आणि मी तिकडे फीड करत होतो. आणि तो कसा झाड झुडूपवाला एरिया आहे. ओके. बिल्डिंगच्या बॅकयार्डला आता काय सगळीकडे नूतनीकरण, सगळीकडे कन्स्ट्रक्शन, रिडेव्हलपमेंट वगैरे चालली आहे, म्हणून आता तो झाडझुडवाला तो एरिया थोडासा कमी होत चालला. तर तो तिकडे आहे, त्या साईडला रेल्वेची पटरी आहे, पण ह्या साईडला अजून झाडं वगैरे मोठी मोठी आहेत, म्हणजे थोडंसं जंगल एरिया. ओके. तर तिकडे मी फिडिंग करत होतो आणि मी असं खाली वाकून मी आपल्या प्लेट्समध्ये त्यांना जेवण वाढवत होतो मी. आणि जसं जेवण वाढून झाल्यानंतर मी उठतो आणि असं जरा बघून, म्हणजे सगळे व्यवस्थित जेवतं की नाही ते मॉनिटरिंग करत असतो. असं मॉनिटरिंग करता करता सहज अशी नजर अशी गेली
तर 15 ते 20 फूट उंच सावली दिसली मला. अच्छा. सावली. ओके. ह्या साईडला मठ आहे, ओके. स्वामींचा मठ, आणि हम्म. इकडे अशी मोठी सावली दिसली. हम्म, हम्म, हम्म. आणि ते स्वामींची उभी राहण्याची स्टाईल कशी अशी, अशी. तशी ती आकृती मला दिसली. ओके. ओके, आता मला ह्याच्यावरती जास्त प्रिडिक्शन नाही करायचं. मी मानलं ते मी मानलं. ओके, आणि काय मला घाम पण नाही फुटला की मला भ्या पण नाही वाटला. आणि जेवढे पण माझे बेबीज वारलेले होते, बेबीज म्हणजे डॉग्स आले, कॅट्स आले, ते आम्ही आता इकडे प्रॉपर क्रिमिनेशन ग्राउंड नाही आहे आपल्या इकडे, तर आम्ही काय रेल्वे ट्रॅकच्या इकडे थोडासा खड्डा खणतो आणि तिकडे आम्ही मीठ वगैरे टाकून बेरी करून टाकतो, तिकडे पुरतो आम्ही. तर जेवढे पण माझे बेबीज गेले आहेत ना, ते बेबीज अशा आजूबाजूला खेळत आहेत. ते तुम्हाला दिसत आहेत? ते मला दिसले, ते बेबीज आजूबाजूला खेळत आहेत. सगळे त्या सावलीच्या बाजूला माझे बेबीज हे करतायत. त्या मोमेंट तुम्हाला काय वाटलं? त्यामुळं मला मला माझ्या मनाला प्रसन्नता वाटली की माझे बेबीज स्वामींच्या आवारात आहेत अँड इन रेस्टिंग इन पीस. आणि आमच्या इकडचं वैशिष्ट्य कसं आहे माहिती आहे, तुम्ही कधीतरी या. ओके. बरोबर 9च्या ठोक्याला या तुम्ही. हे भरपूर लोकांनी मला प्रश्न विचारलाय, भरपूर कमी लोकांना माहिती आहे. हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना सांगण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे मी. आणि ही प्लीज तुम्हाला कळकळीची विनंती आहे, प्लीज एडिट करू नका. ओके. ओके, कारण का दिस इज अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. जसा 9चा ठोका पडला, मठातला घंटनाद होतो, सगळेच त्या परिसरातले माझे जेवढे पण बेबीज आहेत ना, 25-30 बेबीज. आता आमच्या इकडे प्रथा कशी आहे, म्हणजे घरामध्ये आमच्या, की तो 9चा घंटनाद झाला की आम्ही घरामध्ये एकमेकांना स्वामी हो बोलतो. ओके. तर त्या 9च्या ठोक्याला घंटनाद तो पहिला घंट पडला की हे सगळे चालू होता करून. ओके. हा एक तिकडचा, म्हणजे बऱ्याच लोकांनी मला ह्याच्यावरती प्रश्न, अरे काय ते हे असं आम्हाला जाम त्रास होतो. म्हणजे काय त्रास? उगीच माणसांचा तुम्हाला त्रास होत नाही. हे दारू पिऊन इकडे पडतात, तिकडे धिंगाणा करतात, तो त्रास नाही. आता हा तुम्ही एक कॉमन सेन्स लावा की आपल्या मठातला घंटनाद, म्हणजे ज्याला ज्याला सांगितलं त्याला पटलं. अरे नाही विक्रांत, तू बोललास बरोबर बोलतोय. आणि हे रोज मार्क करतात लोक. त्या दिवशीपासून बरेच कमी लोक प्रश्न विचारतात मला, म्हणजे ते एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा सांगत सुटतो. आपल्याला हा प्रसंग व्हिडिओमध्ये कॅप्चर करता येईल तुमच्या थ्रू, तुमच्या माध्यमातून? हो, तुम्ही व्हिडिओ म्हणजे आपण ऑडियन्सला दाखवू शकतो. येस 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 येस. आज रात्री या 9 वाजता सगळे प्रत्येकाच्या झोनमध्ये जे बेबीज आहेत माझे, ते 9चा ठोका झाला, मंदिराचा घंटानाद पडला, घंटानाद पहिल्या घंटानादला सगळेच चालू होतात. हा बॅच मठाच्या इकडे, आमच्या समोरच मठाच्या इकडे कोको आणि रड्या आहे, म्हणजे सगळ्यांना नावं दिलेली आहेत आम्ही. ते दोघं चालू झाले की ह्या साईडचे सगळेच एकत्र चालू होतात करून असे. आणि तो एकदम मन प्रसन्न, एकदम रम्य, एकदम वाटतं की नाही आपणच बोलत नाही स्वामी हो घरामध्ये, हे लोक पण बोलतात, स्वामींच्या आवारात आहेत ते. खूप छान अनुभव आहे तो. आणि जो तो तुम्हाला तो आम्ही सावली, हा पहिला अनुभव. दुसरा अनुभव लिटरली माझ्या पाठीवरती असा आपल्याला पॅटिंग करतं ना, असं असं फील आहे. ते काय होतं तो अनुभव? म्हणजे बरं वाटतं, अशी भीती नाही वाटत, बरं वाटतं. पण ते पाठी वळून बघणं आणि ते एका प्रकारे ते आपण सानिशा करतो, अरे कोणी हात फिरवला, तसं नाही केलं मी. कारण का ज्यांनी हात ठेवला मला बरं वाटलं ना मनाला, मला भीती नाही वाटली. मला भीती नाही वाटली. ज्यांनी पण माझ्या पाठीवरती हात ठेवला, असं असं पॅटिंग करतोय, आपण एखाद्याला बोलतो अरे टेन्शन घेऊ नको रे, एखाद्याला बोलतो ना आपण, तसं मला भीती नाही वाटली, मला घाम नाही फुटला. आणि काय वातावरण पण एकदम रम्य होतं. आणि माझे पॅट्सला मी माझे बेबीजला फीड करतोय, ते पण आपले फिडिंग झाल्यानंतर असे बसलेले होते तिकडे, म्हणजे माझ्या पाठी कोण आहे त्याला बघा. अच्छा. काय नेमकं किस्सा काय घडला होता? किस्सा तेच, आता तुम्हाला ते सावलीचा आकृती सांगितलं, ते 3-4 दिवसांनी हा किस्सा. ओके. कोणीतरी मागून असं, म्हणजे somebody is telling me don't worry man. ओके.
असं. आणि ते बेबीज पण असे बघून त्या माझ्या पाठी कोण आहे भुंकत नाही आहेत. नाहीतर बेबीजमध्ये डॉग्समध्ये असं आहे, जर आता मी तर त्यांचा हेच झालो ना, मालकच झालो ना. हो. आता मला कोण निगेटिव्हली कोण हे करत असेल, अजून पण तुम्हाला सांगतो, माझ्या एरियामध्ये आला आणि खांद्यावर हात टाका माझ्या, ते सगळे तुम्हाला भुंकायला सुरू होते, का रे? बरोबर असतं असं. हा, म्हणजे ते बॉन्ड आहे ना त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये, बॉन्ड आहे तो. खरं. नंतर मला सांगायला लागतं, ए काका आहेत ते मित्र आहे, फ्रेंड आहे, फ्रेंड असं. मग तो नंतर असे बरेच लोक होते की त्यांना भीती वाटायची त्यांची, आणि ते त्यांना मारायला. मी म्हटलं, कशाला मारतोस? एकदा हात लाव त्याच्या डोक्याला, एक बिस्किट मीच द्यायचो ना, ही बिस्किट घे, दे त्याला. एक मनोज म्हणून एक आमच्या इकडे आहे, जाम नोटोरियस अंध आहे एका डोळ्यानी. एक एक मुलगा आहे, त्याच्यावरती त्याचा आणि त्याचा 36चा आकडा. त्याला बोललो बिस्किट दे, त्याने बिस्किट दिलं. आता तर खेळतो त्याच्याबरोबर. म्हणजे बॉन्ड आहे ना तो. बरोबर. यू डोंट हार्म दॅम, दे विल नॉट हार्म यू. करेक्ट. सरळ बॉन्ड आहे. तर असा तो अनुभव आहे. तो एक आकृती नंतर लिटरली असा पाठीवरनं हात फिरवतोय, असा बोलून टेन्शन मधलो, टेन्शन घेऊ नको, सगळं आहे व्यवस्थित. एक माझा बॅच आहे जवळजवळ 20 ते 25 बेबीजचा इकडे सोनारपाडात. ओके. सोनारपाडा आतमध्ये हिंदू स्मशानभूमी आहे, गावाच्या आतमध्ये. तिकडचे लोक पण ओळखतात मला. मी तिकडे येतो सगळ्यांना, म्हणजे डॉग्सला लागलं वगैरे त्यांची सेवा वगैरे करतो, जखम पुसतो वगैरे, मी गोचीट झालेली काढतो वगैरे, सगळं म्हणजे इवन वॅक्सिनेशन पण देतो मी सगळ्यांना. ओके. जे वार्षिक एक अँटी रेबीज असतं ना, सगळ्यांना देतो मी स्वतः देतो. तिकडचा अनुभव म्हणजे ते अक्षरशः स्मशानभूमीत, मी ती स्मशानभूमी पण साफ करतो कधी कधी, जास्त घाण झाली की. एखादा व्हॉलेंटियर बोलवतो माझ्याबरोबर आणि तिकडे साफ करतो. आणि कारण का आपल्या ग्रंथात लिहिले ना, स्मशानभूमी में भैरव रहते, स्मशानभूमी में भैरव रहते. तर मी साफ वगैरे करतो, आणि श्वान काय आहेत ते भैरवचेच वाहन आहेत. तर तिकडचा अनुभव म्हणजे बापा, एवढा चांगला अनुभव, आणि परत भीती नाही वाटली. कारण का तो काही ना काहीतरी आपल्याला एक अनुभव देतोय. तो अनुभव म्हणजे जास्त नाही, 4 ते 5 सेकंदाचा अनुभव. मी तिकडे फिडिंग वगैरे करून झालं, आणि तिकडे एक डॉग आहे, त्याचं नाव अक्षरशः मी भैरवच ठेवलेलं आहे. त्याला औषध वगैरे दिलं, कारण का त्याला वुंड आहे इकडे. आता इकडे वुंड तो चाटू शकत नाही ना, तर मला औषध द्यायला लागतं. तर त्याला मी औषध वगैरे दिलं, फिडिंग वगैरे केली, आणि पाया वगैरे पडलो तिकडे. जसा असा पाया वगैरे पडून असं वर बघितलं, तर या हाईटच्या लेवलला एक काळा कोबरा उभा होता. ओके. या हाईटच्या लेवलला असा त्याचा फणा जो होता ना, असा एवढा असा. अच्छा. आणि अशी थिकनेस होती त्याची, आणि अशा मिशा होत्या. बापरे. मी बोललो, हा जागेवाला असणार, हा काय मला इकडे हार्म करायला आले नाही, हे फक्त मला काहीतरी आय एम डुईंग समथिंग गुड ओव्हर हिअर म्हणून तो दर्शन द्यायला आला असेल मला. तर मी परत त्याला असा पाया पडलो. म्हणजे आज तुम्हाला सांगतो ना, हे 3, 4, 5 सेकंदाचा आहे अनुभव. असं लगेच पाया पडलं, आणि सरसर सरसर असा आवाज पण नाही, लगेच म्हणजे आय डोंट नो वेअर इट व्हॅनिश्ड. अच्छा. गायबच झालं का? हो. फक्त एवढं मला कळलं, दिसलं की असा झपकन असा त्या स्मशानभूमीच्या बॅक साईडला कुठेतरी आतमध्ये शेतात, म्हणजे ही स्पीड, ट्रिमेंडस स्पीडनी, आणि तिकडे ते झाडं, म्हणजे हे गवत असं हलताना मला. अशा अनुभवाला मी कधी पाठलाग करत पण नाही. आपल्याला सोर्स कुठे आहे तो लावायचा, आणि आपल्याला दर्शन भेटलं. मला काय समजायचं ते मी समजलं. बरोबर. कारण का मी तिकडे काहीतरी चांगलं करतोय म्हणून मला हा अनुभव झाला. आणि ते दुसऱ्या दिवशी मी म्हणजे आता ते आमचे राकेश महाराज तर नाही आहेत, एका भटजीला, दुसऱ्या भटजींना विचारलं मी की असं असं आहे. ते बोले, एक नारळ ठेवून दे. ओके, जास्त काय करू नको, एक नारळ ठेवून दे, आणि एक छोटासा काहीतरी मिठाई प्रसाद वगैरे ठेवून दे.
मी बोलतो तर ठीक आहे तेच बोललो. थँक्यू सो मच सर, तुम्ही आपल्या शोवरती आला. हो. मी माझ्याकडून आणि आमच्या टीमकडून आणि आपल्या ऑडियन्सकडून हां. तुमचे आभार मानेन या फक्त एका गोष्टीसाठी की तुम्ही इतक्या डॉग्सना मी फीड करता, ते पण रोज हो. तुमचं रोजचं रुटीन आहे. हो. थँक्यू सो मच. आणि सरांसारखं जर तुम्हाला आपल्या शोवरती यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक सापडेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरती याची संधी मिळेल आणि तुमचे जे काही किस्से असतील ते तुम्हाला आपल्या शोतर्फे इतरांसमोर मांडता येतील. धन्यवाद. थँक्यू ऋषिकेश. मला तुमच्या शोच्या माध्यमातनं चॅनलच्या माध्यमातून इकडे येऊन माझे अनुभव शेअर करायला एक संधी भेटली, चान्स भेटला मला. तर मी पण तुमच्या दर्शकांना हेच विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त पुढे या, हे आपले अनुभव शेअर करा यांच्याबरोबर. कारण का जेणेकरून आपण काय, वी आर लिव्हिंग इन द सायन्स वर्ल्ड अँड Correct. सायन्स वर्ल्डच्या पलीकडे पण एक दुनिया आहे. ती दुनिया आपल्याला समजण्याची भरपूर गरज आहे. आणि आणखीन एक सांगायचं इच्छा अशी आहे, व्यक्त करतोय मी, की ती जर अनुभवाची माहिती सगळ्यांना पुरेपूर नाही भेटली ना, देन आपण पूजापाठ वगैरे करणं मला तर तथ्य वाटत नाही मग त्याच्यावर. बरोबर. बिकॉज पूजापाठ वगैरे जे आपण करतो, ग्रंथ वाचतो, की त्याच्यामध्ये काहीतरी सायंटिफिक रिझनच्या पलीकडलं एक कारण आहे. त्याच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. खरं. नाहीतर आता काय फिडिंगच्या वेळेला म्हणतात ना कधी कधी, येस, एक व्यक्ती येऊन मला बोललेला की तुम्ही देवाकडे बघू नका, देव त्यांच्या माध्यमातून तुमच्याकडे बघतोय. आणि तो व्यक्ती गायब. अच्छा. सोनारपाड्यामध्येच, तिकडे स्मशानभूमीच्या इकडे. म्हणजे असे अनुभव तुम्हाला भेटत ना. यू डू गुड थिंग्स, यू डू गुड थिंग्स फॉर द नेचर. तुम्ही पर्यावरणाला पण चांगलं तुम्ही द्या, पर्यावरण तुम्हाला परत चांगलं देईल. काय. बरोबर. थँक्यू ऋषिकेश. थँक्यू. थँक्यू.